नमस्कार मित्रांनो, आज मी आपणाला माहिती सांगणार आहे की सरकारकडून आपल्या ग्रामपंचायतीला जो निधी प्राप्त होतो तो आपण कोणत्या ॲपवर पाहू शकतो. त्यासाठी आपणाला सरकारने दिलेले आहे ई ग्राम स्वराज हे ॲप. आणि हे ॲप कसे वापरावे आणि आपल्या ग्रामपंचायतीला निधी किती प्राप्त झालेला आहे हे आपणाला कसे पाहायचे आहे, तसेच या ॲपच्या काही त्रुटी आहेत त्याबद्दल देखील मी सरकारला विनंती करणार आहे की काय काय सुधारणा केली जाऊ शकते. यामध्ये सर्वात प्रथम आपण सिलेक्ट स्टेट करायचं आहे. आपले स्टेट आहे महाराष्ट्र, जिल्हा परिषद कोल्हापूर, ब्लॉक आहे करवीर आणि ग्रामपंचायत आहे निगवे दुमाला. हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचे आहे. त्यानंतर फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचे आहे. 2025-26 सिलेक्ट करूया आपण. त्यानंतर ER डिटेल्स यामध्ये बघूया काय काय माहिती दिलेली आहे. तर यामध्ये एरिया येत आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी देखील सुधारणा केली जाऊ शकते. अप्रूव्ड ॲक्टिव्हिटीज यामध्ये फायनान्शियल इयर 2025-26 साठी फंड ॲलोकेटेड टू ग्रामपंचायत 62,07,720 रुपये आलेले आहेत. टोटल वर्क्स 82 आणि अमाऊंट आहे 73,41,426 रुपये. त्याचे डिटेल्स आपण पाहूया. डिटेल्समध्ये अशा पद्धतीने एरर येत आहे. एखादा फोटो वगैरे काहीही टाकलेलं नाही, काय काय कामं केलेले आहेत, काय माहिती वगैरे काहीच नाही दिलेली. त्यानंतर ऑन गोईंग वर्क्स 2 आहेत, त्याची अमाऊंट आहे 10 लाख रुपये. त्याचे आपण डिटेल्स बघूया. या ठिकाणी परत एकदा एरर आलेलं आहे. या ठिकाणी देखील काही माहिती नाही. कम्प्लिटेड वर्क्स 0, अमाऊंट 0 रुपीज दाखवत आहे. फायनान्शियल प्रोग्रेस पाहूया. तर फायनान्शियल इयर 2025 साठी ग्रामपंचायतला रिसिप्ट मिळालेले आहे 1,28,79,831 रुपये आणि त्यातील एक्सपेंडिचर केलेलं आहे 71,95,982 रुपये. बघूया ह्याचा काय काय वापर केलेला आहे ग्रामपंचायतने. तर लिस्ट ऑफ स्कीम नेम आहे बॅकवर्ड रिजन ग्रांट फंड्स. रिसिप्ट अमाऊंट आहे 4,199 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट आहे 0 रुपीज. स्कीम नेम 14th फायनान्स कमिशन. रिसिप्ट अमाऊंट आहे 21,964 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट आहे 21,964. म्हणजे याचा पूर्ण वापर केलेला आहे, पण कुठे केलेलं आहे काहीच माहिती नाही. स्कीम नेम नॅशनल रूरल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय प्रोग्राम. रिसिप्ट अमाऊंट आहे 6,605 रुपये. एक्सपेंडिचर अमाऊंट 0 रुपीज. स्कीम नेम ओन रिसोर्स. रिसिप्ट अमाऊंट 50,08,133 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट आहे 32,63,431 रुपये. एवढा खर्च कुठे केलेला आहे याचा एखादा फोटो नाही, डिटेल्स काहीच टाकलेलं नाही. त्यानंतर स्कीम नेम स्टेट ट्रान्सफर स्कीम्स. रिसिप्ट अमाऊंट आहे 6,414 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट परत 0 रुपीज. स्कीम नेम 13th फायनान्स कमिशन. रिसिप्ट अमाऊंट 2,55,161 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट आहे परत 0 रुपीज. त्यानंतर स्कीम नेम 12th फायनान्स कमिशन. रिसिप्ट अमाऊंट 16,965 रुपये. एक्सपेंडिचर अमाऊंट परत 0 रुपीज. त्यानंतर स्कीम नेम 15th फायनान्स कमिशन. रिसिप्ट अमाऊंट 62,55,020 रुपये आणि एक्सपेंडिचर अमाऊंट 37,77,727 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. परंतु सरकारकडून करोडो रुपये दरवर्षी ग्रामपंचायतीला येत आहेत आणि याचा कुठे कुठे वापर केला याबद्दल जास्त या ॲपमध्ये काही डिटेल्स दिलेले नाहीत. तसेच एखादं काम पूर्ण केल्यानंतर त्याचे फोटो वगैरे काही अपलोड केलेले नाही. याबद्दल सरकारला कृपा करून विनंती आहे की यामध्ये ॲपमध्ये सुधारणा करून
जे काही ग्रामपंचायतीने काम केलेलं आहे त्याचे फोटो अपलोड करणे मॅन्डेटरी करावे. तसेच कोणते काम कधी केलेले आहे आणि त्याचं पुढील किती वर्षे त्याची गॅरंटी असणार आहे हे देखील त्यामध्ये नमूद करावे, जेणेकरून गावातील सर्व लोकांना समजून येईल की एवढे पैसे सरकारकडून आलेले आहेत आणि याचा खरोखरच उपयोग ग्रामपंचायतीने त्या लोकांच्या विकासासाठी केलेला आहे.